युद्धामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याच्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था संकटात सापडू लागलेली आहे। त्यामुळे भारतीय जनतेनं पुढील 1 वर्षासाठी सोनं खरेदी करू नये, इंधन जपून वापरावं, पेट्रोल डिझेल जपून वापरावं, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा, कर्ज काढून घेतलेल्या गाड्या जरी असतील तरी त्या गॅरेजमध्येच ठेवाव्यात, वर्क फ्रॉम होम करावं, शेतकऱ्यांनी खतं सुद्धा जपून वापरावी आणि आपण आपल्या स्वयंपाकामध्ये जे खाद्यतेल वापरतो ते सुद्धा भारतीय जनतेनं जपून वापरावं, अशा प्रकारचं आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं आहे। आताच्या प्राप्त परिस्थितीनुसार जी परकीय गंगाजळी आहे ती आपण जपून खर्च करावी यासाठी हे आवाहन केलेलं आहे। कमीत कमी माल आपल्याला आयात करावा लागावा यासाठी हे आवाहन केलेलं आहे। योग्यच आवाहन त्यांनी केलेलं आहे। मग या पार्श्वभूमीवर आपल्याला प्रश्न उपस्थित होतो की परवा एप्स्टीन फाईल्सच्या मध्ये काही लोकांची नावं आली। ट्रम्प साहेबांनी सांगितलं की आम्ही कोणाचं तरी करिअर चुटकीसरशी बर्बाद करू शकतो अशा प्रकारची माहिती आमच्याकडे आहे। या सगळ्या दबावापोटी एक करार आपण स्वीकारला, भारत अमेरिका करार आपण केला। या करारान्वये $50,000 वस्तू आयात करायला आपण परवानगी दिली अमेरिकेकडून, भारतामध्ये त्या आयात करण्यास आपण परवानगी दिली। मग सोनं आयात करायचं नाहीये, खाद्यतेल कमीत कमी लागावं यासाठी काळजी घ्यायची आहे, खतांचा कच्चा माल कमीत कमी आयात करावा लागावा यासाठी आपण काळजी घ्यायची आहे। त्यासाठी भारतीय जनतेने काही पथ्य पाळायचे आपण ते आवाहन केलं। या अमेरिके करारानुसार $50,000 वस्तू आपण आयात करणार आहोत, त्या आपण स्थगित करणार का, हा प्रश्न या पार्श्वभूमीवर उपस्थित होतो आहे। दुसऱ्या बाजूला अमेरिकेच्या वेगवेगळा शेतीमाल आयात करण्याची खुली परवानगी आपण दिली आणि त्यासाठी जो टेरिफ 36.8% होता, काही गोष्टींसाठी तो 64.3% होता, विशेष दर्जा दिलेल्या देशांसाठी सुद्धा तो 16% होता, तो आपण अमेरिकेसाठी 0% आणला। त्यातून प्रचंड शेतीमाल आयात करायला परवानगी दिली, सोयाबीन, कापूस तो आयात करायला परवानगी दिली। त्याच्यामुळे शेतीचं वाटोळ होणार आहे, शेतीमालचे भाव कोसळणार आहे, ते आता आपण स्थगित करणार का, हा प्रश्न या परवाच्या आव्हानावरून, कालच्या आव्हानावरून आपल्या समोर उपस्थित होतो। देशाची अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी अमेरिकेचा हा करार आपण रद्द करणार का, हा प्रश्न आम्हाला उपस्थित करायचा आहे। परवा आपले चाहते म्हणाले की भारताला स्वातंत्र्य 2014 साली मिळालं आणि भारत आत्मनिर्भर होण्याची प्रक्रिया त्यानंतर सुरू झाली। नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा भारत आत्मनिर्भर होतोय अशा प्रकारचे भाषण आपल्याला दिले। या आत्मनिर्भरतेचं काय झालं हे सुद्धा या पार्श्वभूमीवर आपल्याला तपासून पाहावं लागतं आहे। खाद्यतेलाची आपली जी आयात आहे ती तब्बल 60% आहे। देशवासियांची खाद्यतेलाची जी गरज आहे 250 लाख टन, त्यापैकी तब्बल 150 लाख टन तेल आपण आयात करतो। आपण आत्मनिर्भर झालेलो आहोत असं एकीकडे सांगायचं आणि खाद्यतेलाबद्दल तुमच्या ताटात ते तेल तुम्ही वाढून घेता किंवा स्वयंपाकात टाकता, त्यापैकी 150 लाख टन तेल आपल्याला आयात करावं लागतंय, हे सुद्धा दुसऱ्या बाजूला मान्य करायचं। हे भारतीय अर्थव्यवस्थेचं खरं चित्र आहे। भारतीय शेतकऱ्यांना आधारभाव दिला असता, चांगली बियाणं दिली असती, खाद्यतेल निर्माण व्हावं यासाठी तेल बिया निर्मितीला प्रोत्साहन योग्यरित्या दिलं असतं तर ही आत्मनिर्भरता आपल्याला साध्य करता आली असती। ती आपल्याला करता आलेली नाही। हेच खरं तर काल नरेंद्र मोदी साहेबांनी जे आवाहन केलं त्यातून सिद्ध झालेलं आहे। आपण प्रश्न विचारूया, निर्भयपणानं प्रश्न विचारूया की आत्मनिर्भरतेचं काय झालं। आपण प्रश्न विचारूया की लोकांनी पथ्य पाळावेत ते बरोबरच आहे, सरकार पथ्य पाळून अमेरिकेबरोबरचा करार रद्द करणार आहे का? सरकार पथ्य पाळून जो आयात शुल्क शून्यावर आणलं ते पुन्हा पूर्ववत करत 18%, 20%, 16%, 36.8%, 64.3% परत नेणार आहे का? त्यांनी जे करायला पाहिजे ते करणार नाही आहेत। त्यांना जे पथ्य पाळायचे ते पाळणार नाही आहेत, कारण त्यांचं घोंगडं अमेरिकेच्या खुर्चीखाली अडकून पडलेलं आहे। काहीतरी असं आहे त्याच्यामुळे अमेरिकेचा करार त्यांना मान्य करावा लागणार आहे, त्याबाबत ते बोलणार नाही आहोत। आपल्याला मात्र उपदेश करणार आहेत, जनतेला उपदेश करणार आहेत। हेच भारतीय राजकारणाचं कटू सत्य आहे। हे सत्य कशा प्रकारे विश्लेषित करायचं याचा विचार भारतीय जनतेने केला पाहिजे। आपण तो करूया। धन्यवाद। इन्क्लाब जिंदाबाद।